Hello everyone and welcome to the Focus Academy. Right, this is the Focus Academy and lecture has been presented by Ganesh Palve. As you know, we are today learning 10 geometry and this is the lecture 2. If you haven't seen lecture 1, then I recommend you to watch lecture 1 and come back for lecture 2. So in first lecture we saw similar triangles with common and no common vertex, and you already done this and you have already shown me the homework. That's good. A lot of people are doing it with sincerity, but other are lacking it. So I'll recommend, please do it. Please do it sincerely. It's for your good. So today we'll see circle and tangent to the circle. Okay. So what diagram we are seeing? It will do स्पर्शिका. स्पर्शिका म्हणजे tangent आणि tangentचे दोन टाईप काढायचे आपल्याला. सर्कल ॲट अ पॉइंट ऑन दी सर्कल म्हणजे वर्तुळावरील बिंदूतून सर्कल काढणे, म्हणजे इकडे सपोज एक पॉइंट आहे तर त्या पॉइंटमधून एक टँजंट काढणे. ओके. अँड सेकंड आपल्याला जी टँजंट काढायची आहे ती फ्रॉम आउटसाईड, म्हणजे पॉइंट आउटसाईड असेल त्याच्यावरून आपल्याला टँजंट काढायचे. ओके. सो दीज आर टू ब्रॉड कॅटेगरीज वी आर गोइंग टू लर्न. So without wasting time, let's start. So question 1 is given as construct a tangent to circle with center P and radius 3.2 at any point M on it. एक सर्कल आहे त्याच्यावर पॉइंट एम आहे त्याच्यातून आपल्याला टँजंट काढायची. सिम्पल. ओके. सो लेट्स स्टार्ट. सो आय विल ड्रॉ वन सर्कल and I will take point at the center, that will be P. Okay, because name is given as P in question. Now we want to draw any point M and tangent through that. So I will draw one ray. ray म्हणजे मी एक किरण काढेल. ओके. त्याला पुढे वाढवू शकता, नो प्रॉब्लेम. त्यानंतर मी त्याला इकडे ॲरो करतो. ओके. नेक्स्ट स्टेप तुम्हाला काय करायचं आहे, इकडे जो पॉइंट आहे त्याला एम नाव द्यायचं. सो इट विल बी एनी पॉइंट ऑन सर्कल एम आणि याच्यातून आपल्याला टँजंट काढायचे. सो व्हेरी इझी. व्हॉट यू हॅव टू डू, टेक कंपास. ओके. कंपास तुम्ही ठेवायचे आहे पॉइंट एमवर. पॉइंट एमवर कंपास ठेवा आणि एमच्या दोन्ही बाजूला दोन समान मापाच्या खुणा म्हणजे चाप मारा. समान अंतरावर असले पाहिजे. ओके. सो इट शुड बी ऑन इक्वल डिस्टन्स. राईट. नेक्स्ट स्टेप, आता कंपासचं टोक तुम्ही फर्स्ट या पॉईंटवर ठेवा. पी आणि एमच्या मध्ये जो चाप मारला त्याच्यावर ठेवा आणि सर्कलच्या वरती आणि सर्कलच्या खालती तुम्हाला मार्क करायचं. ओके. दोन चाप पुन्हा एकदा नंतर सर्कलच्या वरती आणि सर्कलच्या खाली. ओके. आता कंपासचं टोक तुम्हाला दुसऱ्या साईडला ठेवायचं, अदर साईड, आणि त्याला छेदणारे इक्वल मार्क्स करायचे. राईट. आणि आता तुम्हाला जे हे दोन पॉईंट दिसत आहेत इंटरसेक्शन, त्याच्यामधून म्हणजेच एमला घेऊन जाणारी लाईन काढायची आहे आणि ती लाईन तुमची सर्कलला टच असली पाहिजे. सो दिस विल बी ओके लिटल बिट क्रॉस येत आहे बिकॉज मी अंदाजे काढलं आहे सगळं. तुम्हाला परफेक्ट येईल. ओके. यामधून छेदणाऱ्या रेषा जातील. सो इकडे तुम्हाला ॲरो करायचे. ह्या लाईनला टँजंटला तुम्ही नाव देऊ शकता. टँजंटला नाव देऊ शकता किंवा दोन पॉईंटला तुम्ही नाव देऊ शकता. ए आणि बी नाव देऊ शकता इकडे. ओके. जिकडे यांनी छेदलं आणि इकडे ऑफकोर्स तुम्हाला 90 डिग्रीचे खून करायचे, ना विसरता. अँड दॅट्स इट. आपली डायग्राम रेडी आहे. तुम्ही याला एक बॉक्स टाकू शकता. सो इट विल बी नाईस टू सी like this. That's it guys. This was the first diagram. It is very easy. आणि जो तुम्हाला सेकंड क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 2.7 सेंटीमीटरचं सर्कल काढायचं आहे आणि त्याला एक टँजंट काढायचे. सो दिस इज द सेम टाइप ऑफ सर्कल. प्लीज डू इट ॲज अ होमवर्क अँड गिव्ह मी द स्क्रीनशॉट. दॅट्स इट. क्वेश्चन नंबर 3 जो आहे त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, विदाउट युझिंग सेंटर. नीट लक्षात ठेवा. विदाउट युझिंग सेंटर इज क्वाइट डिफिकल्ट, बट ॲट दी स्टार्टिंग वन्स यू अंडरस्टँड इट इज व्हेरी इझी. सो विदाउट युझिंग सेंटर हे तुम्हाला वाक्य लक्षात ठेवायचं. स्टार्ट करूया. आपल्याला 3.6 सेंटीमीटरचा एक
सर्कल काढायचा आणि सर्कलवर कुठे एक पॉइंट घ्यायचा आणि त्यातून आपल्याला टँजंट काढायचे. सो आय स्टार्ट विथ सर्कल. ओके, अँड नो नीड ऑफ सेंटरला काय नाव द्यायची गरज नाही, बट फॉर रेफरन्स लेट्स से दिस इज द सेंटर. ओके, फॉर रेफरन्स. नाउ what we will do, we will take any point. Okay, so I will take any point. Let's say point is uh, M. Okay, नेक्स्ट स्टेप तुम्हाला काय करायचं आहे, एम मधून तुम्हाला एक कॉर्ड काढायचा. कॉर्ड. ओके, सो कॉर्ड हा काढायचा, त्याला तुम्ही नाव देऊ शकता, लेट्स से एन अँड एम. ओके, सो विल से दिस इज एन. सो आवर कॉर्ड इज नथिंग बट एम एन. ओके, आता कॉर्ड काढला, कॉर्डचा यूज काय, तर आपल्याला एम एन ओ नावाचा एक अँगल आपण कम्प्लीट करूया. सो आय विल ड्रॉ वन line, and that line you can draw anywhere, no problem. ओके, असं काय नाही सेंटर मधून गेली पाहिजे नाही गेली पाहिजे, तुम्ही कुठेही काढू शकता. आणि याला आपण एम एन टी नाव देऊया. ओके, याला नाव दिलं आपण, लेट्स से दिस इज पी. ओके, राईट. सो पी एन एम आपला तयार झाला. आपला जो पॉइंट एम याच्यातूनच आपल्याला टँजंट काढायचे, लक्षात ठेवा. सो टँजंट आणि टँजंट काढण्यासाठी तुम्हाला एक प्रॉपर्टी आहे जी सर्कल चॅप्टरमध्ये आपण पुढे जाऊन शिकणार आहोत. ती प्रॉपर्टी काय असते की जे टँजंट कॉर्ड मधला जो अँगल असतो, उदाहरणार्थ फक्त लक्षात द्या पहिलं कशी एक डायग्राम असणार. सो तुम्हाला इकडे एक कॉर्ड आली, बरोबर, हा सॉरी टँजंट आली. ह्या टँजंट आणि कॉर्ड मधला जो अँगल आहे तो अँगल इक्वल असतो एनी अँगल इन्स्क्राईब बाय दॅट कॉर्ड. सो हा जो एम एन कॉर्ड दिसतो, त्या एम एन कॉर्डने सर्कलवर जिकडे कुठे अँगल इन्स्क्राईब केलेला असतो तो अँगल आणि कॉर्ड आणि टँजंट मधला अँगल हे सेम मापाचे असतात. ओके, सो दिस इज द थेअरी बिहाइंड दिस अँड वी आर गोइंग टू ड्रॉ इट. व्हेरी इझी. सो लेट स्टार्ट. फर्स्ट स्टेप तुम्हाला काय करायचं आहे, पी वर कंपासचं टोक ठेवायचं, सगळ्यांनी नीट बघा, पी वर, आणि पी मधून एक आर्क काढायचा आहे. फर्स्ट स्टेज. तेच अंतर न हलवता एम वर कंपासचा टोक ठेवा आणि एमच्या बाहेरील बाजूस तेच अंतर न हलवता त्याच मापाचा आर्क काढा. फर्स्ट स्टेज. सेकंड स्टेज. आता तुम्ही याला मी याला नाव देतो या पॉइंटला, सो लेट्स से P1 आणि P2. ओके, आता तुम्ही काय करा, P2 वर कंपासचा माप ठेवा आणि P1 ला छेदणारा आर्क काढा. P1 ला छेदणारा P2 वर. सो P1 आणि P2 मधलं जे अंतर तुमच्या कंपास पेन्सिलमध्ये आलंय तेच अंतर आता इकडे ठेवा, एन आणि एमच्या मध्ये जो पॉइंट जिथून तुमचा आर्क सुरू होतोय, आणि तोच तुम्हाला आर्क इकडे मारायचा. ओके, आता तुम्हाला दोन पॉइंट भेटतील. दिस हा एक पॉइंट झाला आणि एम एक पॉइंट झाला. याच्यामधून जाणारी तुम्हाला एक टँजंट काढायची आहे. ओके, सो आय विल टेक अनदर कलर फॉर द रेफरन्स सो दॅट right, so this is nothing but the tangent to the circle without using origin or center. So this is the diagram we are about to draw, आणि ती तुम्ही काढायची तुमच्या वहीमध्ये. एकदम इझी आहे, एकदम सोपी आहे, आणि ही डायग्राम खूप इम्पॉर्टंट आहे फर्स्ट टाइम समजण्यासाठी. ओके, that's it guys, this was the second question. I mean third question from 4.2, but this was of kind of second type, right? That's it. So this is question number 4 in your textbook, and you have to draw a circle with radius 3.3 semi आणि त्याच्यामध्ये एक कॉर्ड काढायचा आहे PQ जो लेंथ असेल 6.6 चा. सो एवढं आपण बेसिक स्टेप कंप्लीट करून घेऊया. पहिला एक सर्कल काढला. ओके, so let's say this is the circle and we have to draw a chord of length 6.6 centimeter. So look, I will draw a chord. How will you do is take one point. तुम्हाला पहिला P पॉइंट फिक्स करून घ्यायचा. सो माझ्यासाठी सपोज हा जो पॉइंट आहे इकडे मार्क केलेला तो आहे P. ओके, आता मी 6 सेंटीमीटर 6.6 सेंटीमीटर हे एवढं डिस्टन्स जे आहे ते कंपासमध्ये घेतो आणि P वर कंपासचं टोक ठेवून जिथे तुमचा सर्कलला तो छेदेल, सपोज इकडे छेदला, ओके, तर तिकडे आपण सपोज इथे छेदला, आता आपण याला जॉईंट करूया P ला आणि हा इंटरसेक्शन पॉइंटला. सो दिस इज नथिंग बट अवर पॉइंट Q. ओके,
सो दिस इज अवर पॉइंट क्यू. दॅट्स इट. एवढं सगळ्यांना समजलं असेल. आता आपण काय करूया, पी क्यू हा कॉर्ड झाला, याच्यामधून आपल्याला दोघांमधून टँजंट काढायचा. सो मी पी क्यू आर ट्रायंगल कम्प्लीट करतो. ओके, so let's say this is one point and this is the another point of it. Okay, so this is nothing but P, Q and R. Okay, now what we will do, we have two methods to draw. Okay, तुम्ही याला दोन स्टाईलने काढू शकता. कसं ते मी तुम्हाला दोन्ही स्टाईल सांगतो, तुम्हाला जी स्टाईल सोपी वाटते ती तुम्ही करू शकता. ओके, बिकॉज आपल्याला इकडे दिलं नाही त्यांनी की विदाउट युझिंग सेंटर करायचं की विथ सेंटर. सो आपण आपल्या स्टाईलने दोन्ही मेथड्स वापरू शकतो ॲज यू विश. सो मी तुम्हाला सगळ्यात पहिले विदाउट युझिंग सेंटर मेथड सांगतो. बघा एकदम सोपी आहे. कंपासचा टोक आर वर ठेवा, आर वरून एक चाप मारा, तेच अंतर न हलवता कंपासचा टोक पी वर ठेवा, पी मधून एक चाप मारा, तेच अंतर न हलवता क्यू वर कंपासचा टोक ठेवा आणि क्यूच्या राईटला बघा पीच्या राईट साईडला कोण केले तसेच क्यूच्या पण मला राईट साईडला कोण करायचे. ओके, आता मी याला नाव देतो R1 आणि R2. ओके, फॉर अंडरस्टँडिंग पर्पज. सो R1 R2 नाव दिल्यावर आपण काय करणार आहे, कंपासचा टोक जे आहे ते R2 वर ठेवणार आहे. सगळ्यांनी लक्ष द्या. R2 वरून R1 ला छेदणारी कोण करायचे कंपासच्या साह्याने. सो तुम्ही कंपासमध्ये R2 वर कंपासचा टोक ठेवून R1 वर पेन्सिल फिरवा, R1 ला छेदला पाहिजे. तेच अंतर न हलवता तुम्ही या पी वरून जी ग्रीन कलरचे कोण केले तिथे कंपासचा टोक ठेवा आणि त्याला छेदणारी एक लाईन मारा आणि आपण पहिले कॉर्ड काढून घेऊया. सो फर्स्ट कॉर्ड विल बी लाईक दिस. दॅट्स इट. ओके, सो याला आपण पहिल्या त्याला ॲरो करूया नंतर. आता क्यू वरून सो तुम्ही जे अंतर R2 आणि R1 मधलं घेतलेलं राईट, तेच अंतर न हलवता तुम्हाला R1 R2 मधलं अंतर कंपासचा टोक आता तुम्ही क्यूच्या इकडे ठेवा. म्हणजे इकडे बघा मी इंडिकेट करतोय तिकडे तुम्ही कंपासचा टोक ठेवून क्यूला छेदणारी एक लाईन मारा. क्यूला म्हणजे ग्रीन कलरच्या चापला छेदणारी आणि त्याच्यातून आपण सेकंड टँजंट ड्रॉ करणार आहोत. ओके, जी तुम्ही ऑफकोर्स पुढे वाढवू शकता, नो प्रॉब्लेम. मी मागे पण वाढवू शकतो. ओके, सो दिस एंड्स अवर थर्ड प्रॉब्लेम. याला ॲरो करा सगळ्यांना. याला तुम्ही एल आणि एम नाव देऊ शकता या टँजंटला. ओके, and we have been asked to write observation. So what is the observation in this problem is that you can say, you can observe. What you will need to observe, you just measure the distance of this. Let's say this is point A. सगळ्यांनी मला AQ ची लेंथ ओके आणि AP ची लेंथ सगळ्यांनी मला कळवा. ओके, you can comment below AP and AQ. So this is your exercise. You have to tell me what is the length of AP and AQ. If they are same, okay, you just inform me and I will give you the answer. So this was the first stage or first type of solving this problem. I have another method to solve, so I will quickly tell you what is the second method. Okay, so just come back to second method. In second method you even don't need to draw R. Okay, तुम्हाला R काढायची पण गरज नाही ना, तुम्हाला हा सर्कल तुम्हाला हा ट्रायंगल काढायची गरज आहे. ओके, so this I am erasing because it is not required. That will be using the center. Okay, so I will need one center. Okay, suppose हा सेंटर आहे तुमचा. आता मी काय करेल बघा, नीट लक्ष द्या. ह्या सेंटरमधून पी मधून जाणारी एक लाईन काढेल. ओके, आणि क्यू मधून जाणारी एक लाईन काढेल. ओके, दॅट्स इट. आता नेक्स्ट स्टेज, पी वर कंपासचा टोक ठेवा आणि दोन्ही साईडला पीच्या दोन्ही साईडला समान खुणा करा, समान अंतरावर. ओके, समान अंतरावर खुणा करा. सेम तुम्ही क्यू साठी पण करू शकता. क्यूच्या दोन्ही बाजूला समान अंतरावर खुणा करा. आता नेक्स्ट स्टेप, पहिली जे तुम्ही चाप मारली त्याच्यावर कंपासचा टोक ठेवा, त्याच्यावरून सर्कलच्या खाली वरती, दुसऱ्या खुणेवरून सर्कलच्या खाली आणि त्याला वरती छेदणारी खूण करा आणि या दोघांमधून जाणारी आणि पी मधून जाणारी एक लाईन ड्रॉ करा, जी लाईन असेल तुमची टँजंट ॲट पॉइंट पी. ओके, सेम स्टेज तुम्हाला
इकडून करायचे क्यू वरच्या तुम्ही खुणा मारल्या दोन साईडला. ओके, सो क्यू वर तुम्ही दोन साईडला खुणा मारल्या, त्याच्या एक एक साईडच्या खुण्यावरून वरती एक खूण करा, खाली एक करा, दुसऱ्या साईडला जी आहे त्याच्यावरून छेदणारी खूण करा आणि त्यामधून जाणारी लाईन काढा. ओके, दिस इज अवर सेकंड टँजंट. आणि मग जो छेदनबिंदू येईल दोघांमधला त्याला आपण नाव देऊया लेट्स से ए. आणि याच्यामध्ये पण तुम्हाला ए क्यू आणि ए पी याच्यामधला डिस्टन्स मोजायचा आहे आणि मला कमेंटमध्ये सांगायचं. ओके, so this is the question number 4 and I will give question number 5 in the book for you as a homework. जर तुमच्याकडे बुक नसेल तर मी तुम्हाला क्विकली क्वेश्चन दाखवतो, तो तुम्ही मार्क करून घ्या. सो दिस इज द क्वेश्चन ऑफ डायग्राम. सो लेट्स स्टार्ट. पहिला आपण एक सर्कल काढूया. सो ॲज युजल we'll have a circle of radius let's say 4.1 centimeter, and next step we have to do is we'll have center first. Okay, so this is, let's say this is the center and center name is not given, so we'll give as O, and we'll draw one ray. That ray will be long enough. Okay, so this is the ray, mark the arrow because this is the ray. And next step what you have to do, कंपास मध्ये सगळ्यांनी 7.3 सेंटीमीटर अंतर घ्या, कंपासचा टोक ओव्हर ठेवा आणि 7.3 सेंटीमीटर वर एक खूण करा. जो पॉइंट येईल त्या पॉइंटला आपण नाव देऊया पी. सगळ्यांना एवढं समजलं असेल. सो हे जे डिस्टन्स आहे हे पूर्ण डिस्टन्स आहे 7.3 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर आहे. ओके, नेक्स्ट स्टेप काय करायचं आपल्याला, तुम्हाला ओपीचा मध्यबिंदू काढायचा, मिड पॉइंट. सो हाऊ विल डू, तुम्हाला कंपासचा टोक ओव्हर ठेवायचा पहिला, अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं अंदाजे, आणि इकडे खूण करायची, खाली एक खूण करायची. तेच अंतर न हलवता पी वर कंपासचा टोक ठेवून त्याला छेदणाऱ्या खुणा करायच्या आणि यामधून जाणारी एक परफेक्ट लाईन काढायची आहे. सो लेट्स से दिस इज अवर, सॉरी, दिस इज not like that. Okay, fine. So this is quietly crossed, but don't be. It should be straight actually. Okay, let it be. Okay, so इकडे 90 डिग्री मार्क करा आणि तुमचा 90 डिग्री लक्षात ठेवा. आता इकडे या दोन इक्वल मार्क्स येतील कारण हे जे डिस्टन्स आहे ते समान आहे दोन्ही साईडला. आपण याला मध्ये जे आहे त्याला एन नाव द्यावे फॉर रेफरन्स. ओके, आता काय करायचं तुम्हाला, नीट ऐका. आता तुम्हाला मी रेड मार्कर कलर घेतो, नीट बघा. हे जे अंतर आहे ओ एन, जेवढं अंतर आहे ओ एन, ओके, एवढं अंतर तुम्हाला कंपासमध्ये घ्यायचं आहे. ओ एन एवढं अंतर तुम्हाला कंपासमध्ये घ्यायचं आहे, लक्षात ठेवा. म्हणजे ओ एन रेडियस असणार. आणि एन वर कंपासचा टोक ठेवा. सगळ्यांनी कंपासचा टोक एन वर ठेवा. कंपासमध्ये ओ एन एवढं अंतर आहे आणि तुम्हाला ओ एन मधून एक सर्कल काढायचा, हाफ सर्कल एवढंच. ओके, एवढा सर्कल काढायचा जो तुमच्या सर्कलला, ओरिजिनल सर्कलला छेद देईल. ओके, अर्थात तुम्हाला एक खूण करायची आहे लॉंग. ओके, आता मला दोन पॉईंट भेटले. हा एक पॉईंट भेटला सर्कलवर, दुसरा पॉईंट भेटला. यांना सिम्पली जॉईंट करायचं आणि आपले टँजंट्स असतील त्या रेडी असतील. सो बघा मी याला जॉईंट करतोय, पी मधून गेली पाहिजे एक्झॅक्ट. सो दिस विल बी लाईक दॅट आणि हा मागे वाढवला. सो दिस टँजंट नंबर 1. सिमिलरली मला पीला इकडे जॉईंट करायचं आहे आणि त्यालाच मी मागे एक्सटेंड करू शकतो. दिस इज अवर टँजंट नंबर 2. Of course we will have some arrows, and for this line also we will have arrow. We can give name to this. Let's say this is tangent L and this is tangent M. That's it guys, this is our diagram and it's very easy, very important for 4 marks, 3 marks, whatever, but you will be able to draw it confidently. Okay, that's it. This ends our exercise number 4.2 and we end the chapter that is geometric construction of 10th standard. I hope you'll do practice. I'll give some questions for homework, so I'll mark quickly what are the questions you have to do. So you have to do 2, 3, 4, 5 not these questions. Okay, I will select only particular questions. Question number 3, 4 you have to do first, and question number 6
So three questions for homeworks. I hope you will be able to do it, and we'll continue the next chapter. That will be, let's say, first or second chapter. I will tell you shortly, but this ends our chapter here. Thank you guys. Please like the video. Please subscribe to our channel and spread the word that we have started this lecture for you guys. Thank you. Jai Hind, Jai Maharashtra.